साजीचा तू रंगबीर रंग में तू रंग चढ़ी सारजा शिवाजी जितन चलत है भूषण भनत नाद बिहादन गारन नदी नद मद गैब रन के रलत है ऐल पैल खैल मैल खलक में गैल गैल गजब की ठैल पैल सैर उसलत है तारा सो तरनी धुनी धारा में लगत जीव धारा धारा पारा पारा वारियो हलत है भूषण भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भूली गई भव की शिवराज तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थर 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 कांपती है विलायती अरब की काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी सुन्नत होती सबकी प्रतिनिधि निशाचरी हो मिली मिली आपस में गावत बधाई है भैरव भूत भूतधरी भूतन भयंकर से जुत्त जुत्त जोगिनी जमाती चोरी आई है किलकी किलकी कर कुतूहल करती काली डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है शिव पूछे शिव को समाजू आजू कहाँ चली काऊ में शिवा नर सब भ्रुकुटी चढ़ाई है तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक धा तिरकड़ धा तिरकड़ तक धा तिरकड़ धा किन्ने खंड खंड ते प्रचंड बल बंड वीर मंडन मही के अरि खंडन भूलाने लेने दंडे छंडे मंडे मुख रंजक हेरत निशाने वहां कहां न ठहराने गए भूषण भनत नव खंड मही मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिव के निशाने हैं शिव के निशाने हैं शिव के निशाने हैं इंद्रजिमी जम्ब पर बाण वसु वंब पर रावण स्तंभ पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संबुरति नाह पर जो सहस बाह पर राम दिजराज है तावाद्रुम दंड पर चीता मृग झंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तेज दमा हंस पर कांचन कंस पर त्योमरई जब हंस पर त्योमरई जब हंस पर त्योमरई जब हंस पर महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ओ पार्वती पतये हर 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 जय भवानी जय भवानी या ठिकाणी रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमामध्ये मुख्य भूमिका या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची जी साकारणारे अभिजित श्वेतचंद्र हा आपला लाडका उमदा शिलेदार इथून पुढे छत्रपतींच्या आशीर्वादाचा पात्र ठरलेला आहे छत्रपतींचा आशीर्वाद त्याला लाभलेला आहे आणि इथून पुढे श्री शिवराज अष्टकातली सर्वात मोठी सर्वात महत्वाची आणि आपल्या जगण्याचा पाया असलेली भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित आशीर्वादित झालेला आहे मला सगळ्यांना अभिजित एक श्वेतचंद्र गंमत सांगावीशी वाटते की शिवराज अष्टकात छत्रपती शिवाजी महाराज कोण असा ज्यावेळी महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता त्यावेळी हा प्रश्न सोडवण्याचं काम रायगडानं केलेलं आहे राजधानी रायगड जिल्ह्यातला हा आमचा मावळा आहे अलिबाग मधला अभिजित हा रायगड जिल्ह्यातला आहे आणि रायगड मधला हा आशीर्वाद आम्हाला त्यामुळे मिळालेला आहे रायगड हा स्वराज्याला कायम दिशा देतो आणि जे शुद्ध भावनेनं काम करतात त्यांना आशीर्वादही देतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तो अभिजितच्या रूपाने आपल्या समोर इथं थांबलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी
इच्छा होती. त्यामुळे पांडुरंगाचाच अभिनय ज्याच्या वाट्याला आला त्याच अभिनयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला मिळत आहेत. हा एक विशेष योगायोग आहे. यानंतर या सिनेमामध्ये ज्यांच्या ज्यांच्या भूमिका आहेत आदरणीय मृणालताई कुलकर्णी, पुनीतजी इस्सार, आदरणीय अजयजी पुरकर, आदरणीय समीरजी धर्माधिकारी, आदरणीय दिग्पालजी लांजेकर, आदरणीय प्रसन्नजी केतकर, आदरणीय ऋषीजी सक्सेना, आदरणीय सचिनजी देशपांडे, आदरणीय निखिलजी राऊत, आदरणीय योगेशजी सोमण, माननीय स्मिता शेवाळेताई आणि नुपूर दैठणकर आणि अभिजित श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये रणपती शिवराय स्वारी आग्रा शिवराज अष्टकातील 6वे पुष्प. सर्व कलाकारांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. सर्व मान्यवर कलाकारांना विनंती, रणपती शिवरायाच्या सर्व मान्यवर कलाकारांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर पॅनोरामा म्युझिक, पॅनोरामा स्टुडिओ आणि मुगाफी अर्जुन मोगरे यांना विनंती की त्यांनी मंचावरती यावं. सर्व कलाकारांनी कृपया, सर्व मान्यवर कलाकारांनी, अभ्यंकर कोळेकर इथे आहेत, नुपूर दैठणकर आहेत, आशुतोष वाडेकर आहेत, सचिनजी देशपांडे आहेत. नव्या दमाचा बरं का रवी कणकर आपणासाठी नव्या दमाचा मागील वर्षीचा पुणेश्री असलेला प्रशांत इंगळे आमचा यशाची कणक आहे. निखिल राऊत आहेत आपल्या बरोबर. मी निखिलकडे माईक देतो. सर्व कलाकारांच्या वतीने निखिल, सचिन दादा बोलतील. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, मागे लपू नका, यांना तुम्ही ओळखता, अवधूत गांधी, ज्यांच्या आवाजात हे जबरदस्त गाणं आता आपण ऐकलं. या पुढे या. माऊलींचा आशीर्वाद घ्यायला संपूर्ण भारतातनं लोक येतात, परंतु तो आशीर्वाद ज्यांच्या घरामध्ये सातत्यानं झिरपत असतो असं अधिष्ठान असलेले अवधूतजी गांधी आहेत. आवाजातनं ते कारुण्य आणि सर्व प्रकार आपल्याला मिळतात. महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज आदरणीय अवधूतजी गांधी साहेब, आणि ते आमचे हबप असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवराज अष्टकातलं 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा या आपल्या सगळ्यांच्या चित्रपटाचा आज सगळ्यात मोठा सोहळा जो आपण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा करतोय आणि अतिशय आनंद होतोय. आमचा मित्र अभिजित श्वेतचंद्र, अतिशय उमदा कलाकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही सगळे कलाकार या चित्रपटातून आमच्या मित्र दिग्पाल लांजेकर याच्या प्रेमाखातर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर या शिवराज अष्टकाचा आम्ही सगळे सहभाग आहोत. खरं आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की शिवराज अष्टकाचा आम्ही भाग होऊ शकलो, कारण कधीतरी आपण मावळा व्हावं अशी मनोमन इच्छा असते, ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते. यापैकी काही जण मराठ्यांच्या भूमिकेमध्ये आहेत, काही जण मुघलांच्या भूमिकेत जरी असले तरी सुद्धा मनातून ते सगळेच शिवभक्त आहेत, छत्रपतींचे भक्त आहेत. आणि शिवराज अष्टक जसं आम्ही म्हणतो की एक मिशन आहे, ते मिशन समजूनच आम्ही सगळे याचा भाग असतो. आणि आज खूप आनंद होतोय. या चित्रपटातलं पहिलं गाणं सुद्धा तुमच्यासमोर आम्ही सादर केलं, ज्याचे संगीतकार आहेत अवधूतजी गांधी. मी त्यांना विनंती करतो की आत्ता गाण्याचा वन्समोर सगळ्या प्रेक्षकांकडून तिथून आग्रह झालाच होता, तर त्यांनी 2 शब्द आपल्या सगळ्यांसमोर गाऊन सादर करावे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता, निर्माता दिग्पाल लांजेकर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी तो विश्वास माझ्यावरती टाकला. आणि जे हातून कार्य घडते ती माऊलींची कृपा आहे, छत्रपती शिवरायांची कृपा आहे. आम्ही सगळेच जण म्हणतो की हा एक शिवयज्ञ आहे आणि हा शिवयज्ञ धगधगता ठेवण्याचं काम दिग्पाल दादा लांजेकरांच्या माध्यमातून प्रत्येक हिंदू मनामध्ये हॅलो अजून गाणं म्हणायचं आहे मला. तर प्रत्येक मराठी हिंदू मनामध्ये चेतवण्याचं कार्य हे घडतं. ही पूर्व सुकृत आहे सगळ्यांचं.
आणि हे गाणं जे आहे त्यांचं दिग्पालदादांची जी ख्याती आहे की काही क्षणामध्ये गाणं असं कोणीतरी कानात सांगतं आणि असं लिहितात, तसंच ही सगळी गाणी दिग्पालदादांनी काही क्षणामध्ये लिहिलेली आहेत. महारुद्र शिवराय असेल आणि अजून खूप छान छान गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर त्यातल्याच 2 ओळी तुमच्यासमोर सादर करू. महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगामधी शिवराय हे. धन्यवाद. नो फिल्टर नो ऑटो ट्युनर. मी विराजसला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. एक महत्त्वाची भूमिका तो याच्यात साकारतोय. त्यांनी भूमिकेबद्दल आणि एकूण अनुभवाबद्दल बोलावं. नमस्कार. अगदी म्हणजे आम्ही कधीपासून हेच डिस्कस करत होतो की शिवराजाष्टक सुरू झाल्यापासूनच आमच्यातले किती चेहरे अगदी पहिल्या फिल्मपासून सगळ्यांना बघायला मिळत आहेत. त्यामुळे खरंच एक कुटुंब बनत चाललेलं आहे. हे आता अष्टकाचं आपलं 6वं पुष्प इथपर्यंत आलो आहोत. पहिल्या दोन्ही चित्रपटांचं मी सबटायटलिंग करायचो, त्यामुळे थोडासा माझा सहभाग होता या चित्रपटात. आणि सुभेदारपासून मी पडद्यावरही दिसायला लागलो आहे. मी हिरोजी फर्जंद हे ह्या अख्ख्या आग्रा प्रकरणातलं महत्त्वपूर्ण आणि अतिशय छोटंसं पण मोलाचं काम केलेल्या पात्र हे मला साकारायची आज संधी मिळाली आहे. आणि ज्यांना इतिहास माहीत आहे, ज्यांना इतिहास आवडतो, त्यांना अंदाज असेल मी काय बोलतो आहे. आणि खूपच मजा आली. खरोखर आमचं सगळं शूटिंग हे एकाच बंदिस्त खोलीत होत होतं, कारण महाराज अनेक दिवस तिथे आग्र्यात अडकून राहिले होते. त्यामुळे त्यांना तेव्हा काय वाटलं असेल थोडासा आम्हाला अनुभव येत होता. आणि त्यामुळे ते शूटिंग संपवून तो शिवधनुष्य पेलून तिथून बाहेर पडल्यावर खरंच तिथून बाहेर सुटका झाल्यासारखं नाही वाटलं, पण एक खूप वेगळा अनुभव मिळाला. आणि तुमच्यासारखंच मी हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहे, कारण ह्या चित्रपटाचा भाग मी यंदा आहे, पण त्या आधी अख्ख्या अष्टकाचा मी फॅन आहे. त्यामुळे मला तो चित्रपट बघायचा आहे खरंच मनापासून. मुघल पार्टी तशी आज उपस्थित राहू शकली नाही, त्यामुळे परंतु मुघलांमध्ये राहून मराठ्यांना मदत करणारं एक पात्र आपल्याकडे आहे. मी स्वतः दिग्दर्शक असलेल्या अभ्यंगाला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार, सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि काय सुंदर वेळेवर फटाकेही वाजत आहेत. खूप आनंद होतो आहे मला, कारण माझी आयुष्यातली ही पहिली ऐतिहासिक फिल्म आहे. अभिनेता म्हणून मी मोजक्याच फिल्म केल्यात, पण गुलाबीनंतरची ही फिल्म आणि त्यात ऐतिहासिक सिनेमा आणि त्यात तो दिग्पालचा सिनेमा, त्यामुळे तो खूपच स्पेशल होता. माझ्या भूमिकेविषयी मी सांगणं कितपत पॉसिबल आहे मला माहीत नाही आहे. ते थोडंसं सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज राहू देत काही दिवसांसाठी. ते कदाचित थोड्या दिवसात तुमच्या समोर येईलच. पण या संपूर्ण टीमबरोबर 30 जानेवारीचं एक्झॅक्टली या संपूर्ण टीमबरोबरच काम करण्याचा माझा अनुभव फार दांडगा होता, कारण प्रोडक्शन काय असतं आणि हे अशा इतक्या उत्तम पद्धतीने कसं पार पाडावं हे मला वाटतं दिग्पाल आणि पॅनोरामा या दोघांकडूनही शिकावं. आणि त्याबद्दल मी दोन्ही टीम्स खूप कौतुक करू इच्छितो. आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल. याच्यात कलाकारांची फौज आहे. सगळे कलाकार खूप छान महत्त्वाच्या छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला तो नक्की आवडेल. आणि 6वा पिक्चर असल्यामुळे आणि त्यात आग्र्यातला असल्यामुळे तो अजून जास्त महत्त्वाचा आहे हे मला सांगायला आवडेल. सो धन्यवाद आणि आपण भेटूया लवकरच. सिनेमा स्वराज्य ज्यासाठी निर्माण झालं खरं तर नारी सुरक्षेसाठी, आणि नारी शक्ती आमच्या सिनेमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जरी नसली तरी जे असतात ते फार भक्कम आणि ताकदवान अशा पात्रांसाठी कलाकार येतात. मी नुपूर आणि स्मिताला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. नमस्कार. आदरणीय रंगमंच, सगळेच कलाकार आहेत आणि समोरचे सुद्धा तेवढेच ताकदीचे आहेत सगळे लोक. सगळ्यांना नमस्कार. आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. मला असं वाटतंय आज अभिजित श्वेतचंद्र हा माझ्याबरोबर साधारण ही 5वी फिल्म आहे आम्ही एकत्र करतोय. आणि मनापासून आनंद होतो या गोष्टीचा की दिग्पाल दादाने हे विजन त्याच्या डोळ्यासमोर होतं की ही जोडी पुन्हा यावी किंवा पुन्हा अशा प्रकारे आम्ही एकत्र काम करावं. मला आठवत आहेत आमचे पहिले दिवस जेव्हा बाजी हिरा आम्ही एकत्र करायचो, त्यानंतर विठ्ठल रखुमाईसुद्धा करायचो आणि आता पुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई अशा भूमिका आम्ही पुन्हा एकत्र करतो आहोत. तो काळ पुन्हा एकदा आम्हाला जगायला मिळतोय, त्याबद्दल मी दिग्पाल दादाचे मनापासून आभार मानते. आणि हा दिवस आज आम्हाला तुमच्या सगळ्यांमुळे बघायला मिळतोय. ह्या सगळ्या क्षणाचे आपण एकत्र साक्षीदार होतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि हा भाग्याचा दिवस आहे असं वाटतं. नमस्कार, जय शिवराय. दिग्पाल लांजेकरांचा पहिला चित्रपट फर्जंद आला, त्यानंतर फत्ते शिकस्त आला आणि मला असं वाटत होतं की मी या चित्रपटांमध्ये का नाही आहे. आणि फायनली मला सुभेदारमध्ये विचारलं गेलं आणि मी एक सुंदर पात्र साकारलं आणि त्यानंतर मी शिवराज अष्टकाचा भाग झाले. मला या शिवराज अष्टकाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. आता हे 6वं पुष्प तुमच्या समोर येतं आहे. मला असं वाटतं की दिग्दर्शकामध्ये महाराजांचे सगळे गुण आहेत असं मी म्हणेन. कारण सगळ्या अडचणींवर मात करून आणि प्रत्येक वेळेला महाराजांची शिकवण ही अंगीकारून त्यांनी प्रत्येक गोष्ट शूटिंग दरम्यान, शूटिंग नंतर सुद्धा जी केली आहे. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आम्ही तिथे शिकतच असतो, पण आयुष्यामध्ये आपण जिद्द कशी ठेवायची आणि पुढे कसं जायचं हे आमच्या मित्र दिग्दर्शकाकडून शिकायला मिळतं, दिग्पाल लांजेकरांकडून. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर महाराजांच्या भूमिकेत कोण असणार अशी इतकी विचारणा होत होती आणि आग्रा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे असं विचारलं जात होतं. आणि आज सगळ्यांसमोर तुमचा आवडता अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा महाराजांची भूमिका साकारतो आहे आणि आपण 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत. ही सगळी घोषणा करताना या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. तुम्ही आता शिवराज अष्टकाचा भाग आहात. ही संपूर्ण मीडिया ही कायम आमच्याबरोबर असते. प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना तेवढाच आनंद होतो. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि नेहमी आशीर्वाद असतात. जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जरा जास्त प्रेम यावेळेला दाखवा. धन्यवाद. जय शिवराय सर्वांना. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. तुम्ही आज इतक्या प्रेमाने इथे आलेला आहात. शिवराज अष्टक, मी काय दिग्पाल काय आम्ही सगळेच टीम म्हणून असं काय म्हणतो की आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाही आहे, ते सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. सगळ्या माध्यमकर्मींचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज मुद्दाम तुम्ही हा इव्हेंट कव्हर करण्यासाठी इकडे आलात आणि मला माहिती आहे की तुम्ही नुसते माध्यमकर्मी म्हणून नाही आलेलात. तुम्ही सुद्धा या शिवराज अष्टकाशी नक्कीच पहिल्या चित्रपटापासून जोडले गेलेले आहात, म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात, प्रेमाने आलेला आहात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अष्टक, शिवराज अष्टक हे अष्टक आता मी आत्ता म्हटलं तसं की ते महाराष्ट्राचं झालेलं आहे, किंबहुना ते भारताच्या बाहेर देखील गेलेलं आहे. कारण की आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स जे येत असतात देशाच्या बाहेरनं, ते मुद्दामून हा शब्दप्रयोग वापरतात. श्री शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल, पुढचा चित्रपट काय असेल. आणि अनेकांनी आम्हाला मुद्दामून सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या टीमकडनं स्वारी आग्रा हे बघायचंच आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता की मधल्या काही काळानंतर की कोण आता महाराज साकारणार. त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे. अवघ्या महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर तुम्ही लोक ते अत्यंत उत्तमरित्या पोचवालच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. पण आम्ही अजूनही सगळेजण मानतो की रायगडावरती न्याय होतो बरं का. अनेक लोक आहेत ज्यांना जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात. ती सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणाऱ्या टीमच्या नशिबी तर असतातच असतात. तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिलं वाक्य की रायगडावरती अजूनही न्याय होतो बरं का. कोणीही या गैरसमजात राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो, असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथं उभे आहोत आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा. आज तुमच्या माध्यमातून सांगतोय मी, फक्त नावं घेत नाहीये एवढंच आहे.
त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप प्रेमाने तुम्ही आलेला आहात आणि मी खात्री देतो तुम्हाला हा चित्रपट तुम्हाला आपल्याला खरं तर आग्र्याची जी कथा आहे, आग्र्याची स्वारी आहे, त्याबद्दल आपल्याला धड्यांमधनं एवढं शिकवलं गेलं की महाराज पेटाऱ्यात बसून पळाले, पण तेव्हाचं सगळं राजकारण काय झालं ते प्रत्येक लहान मुलांनी अनुभवावं आणि आपले महाराज किती मोठे होते, कुठल्या कुठल्या पातळींवरती विचार केला गेला आणि किती आत खोलात घुसून प्लॅनिंग केलं गेलं याचं उत्तम उदाहरण स्वारी आग्रा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जे पालक इथे आलेले आहेत सगळ्या छोट्या मुलांना घेऊन खूप खूप धन्यवाद. पण तुमच्या सगळ्या मुलांना हा चित्रपट दाखवा आणि अवघ्या महाराष्ट्रातच नाही देशाच्या बाहेर हा चित्रपट हिट झाला पाहिजे आणि तो होणार आहे. कारण की मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या टीमवर आहे याची मला 100% खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हर हर. ह्या सिनेमाचं एक वेगळेपण असं सांगता येईल की याचं संहिता लिहिण्यापासून खूप काम केलं गेलं याच्यावर आणि यासाठी मुगाफी जी दुसरी निर्मिती संस्था आहे त्यांनी जे सॉफ्टवेअर AIच्या माध्यमातून तयार केलं आहे त्याची मदत घेतली गेली आणि ती स्क्रिप्ट ही विश्लेषित केली गेली अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी आणि त्या सगळ्यावरती काम करणारे आमचे क्रिएटिव्ह हेड अर्जुन मोगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय शिवराय. एक निर्मिती संस्था म्हणून मुगाफीचं हे सौभाग्य आहे की अष्टकातलं एक चित्रपट आपल्याला करायला मिळाले, ते सुद्धा स्वारी आग्रा. अर्थातच दिग्पाल एक अभिनेता म्हणून, एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून, एक लेखक म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून अनेक भूमिकेत मी त्याला बघितलं आहे अनेक वर्ष आणि आज योगायोग हा आहे की 11 वर्षानंतर आपण सगळे शिवसृष्टीला आहोत आणि एकत्र काम करायचं, एक मित्र म्हणून एकत्र काम करायचं आज सौभाग्य आम्हाला परत मिळालं खूप वर्षानंतर. 30 जानेवारीला चित्रपट लोकार्पण आहे त्याचं आणि खूप आतुरतेने आम्ही वाट पाहतोय की तुम्ही सगळे जाऊन बघा सिनेमात आणि हर हर महादेव. काही सत्कार महत्त्वाचे आहेत ते नाही झाले तर कार्यक्रम अर्धवट राहील. एक म्हणजे जेव्हा चित्रपट घडत असतो तेव्हा त्यामागे 2 महत्त्वाची माणसं काम करतात, ते असतात कार्यकारी निर्माते आणि निर्मिती प्रमुख. तर आपल्या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. केतकी गद्रे अभ्यंकर आणि शुभम गायकवाड या दोघांनीही मंचावर यावं आणि अजय दादा आणि मुरली सरांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर हा सगळा जेव्हा कार्यक्रम घडत असतो ज्याला सगळे घाबरतात पण आणि ज्याचं सगळे ऐकतात पण, मी प्रिया मॅडमना मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा सन्मान अजय दादांनी करावा आमच्या टीमच्या कडनं असं मला वाटतं. प्रिया मॅडम. या संपूर्ण चित्रपटाच्या मार्केटिंग प्रमुख म्हणून काम करत आहेत. संपूर्ण स्ट्रॅटेजी प्रिया मॅडम आणि आमचे गणेश गारगोटे सर या दोघांच्या मार्फत आखली जाते आहे. मी त्यांनी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. याचबरोबर 2 महत्त्वाची नावं आहेत, ती म्हणजे निखिल लांजेकर माझा धाकटा भाऊ, ज्याच्यामुळे गाणं दणकून वाजलं आणि सिनेमा पण दणकून वाजणार आहे. आणि या गाण्याचा अरेंजर मयूर राऊत. याच्या पुढे महत्त्वाचा भाग आमचे जे सगळे खंदेशिलेदार आहेत 40 जण जे वर्जनपासून आमचा सिनेमा उभा करतात, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी सागर जाधव, आनंद दादा यांना वरती बोलवतो. स्मिता आणि नुपूर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा.
बाकी सगळ्यांनी खाली या. सगळे आपले मावळे समोर या मंचाच्या. पटकन या पळत, नाही तर फोटो नाही निघणार. ही मुलं फर्जनपासून आपल्या बरोबर आहेत आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मला संवाद मिळेल, मला माझा क्लोजअप लागेल, कुठलीही अपेक्षा न ठेवता ही मुलं गेली 7-8 वर्ष केवळ शिवराज अष्टक घडावं म्हणून झटत असतात. वर्षभर आपला व्यवसाय सांभाळून 2 महिने चित्रीकरणासाठी देत असतात. सागर शिंदे आणि विनय शिंदे आपले एडिटर्स. आलेत का? मी निखिलला विनंती करतो की सागरचा सन्मान करावा. इकडं आहे मागे. आणि यानंतर जो दणकेबाज सुंदर डान्स जे नृत्य आपण पाहिलं तो आमचा सांगलीचा सुमित साळुंके, त्याची अकॅडमी. या सगळी मुलं पटकन पुढे या. बाकी सगळे पुढे या. सुमित आणि अनुराधावर या. स्मिताला विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. अनुराधावर ये. पटकन एक फोटो घेऊया. छान. काय जमतंय का? यानंतर आमचे रंगभूषाकार अतुल मस्के, आणि वेशभूषाकार रोहिणी साळेकर. रोहिणीचा सन्मान स्मिताने करावा अशी मी विनंती करतो. तिच्याबरोबर तिचे सहाय्यक आहे पायल.